पहिला शमूएल अध्याय 24। शौल पलिष्ट्यांचा पाठलाग करून परत आला तेव्हा त्यास बातमी लागली की दावीद एन गेदीच्या रानात आहे। तेव्हा शौल सर्व इस्रायलातून 3000 लोक निवडून घेऊन रान बकऱ्यांच्या खडकावर दाविदाच्या व त्याच्या लोकांच्या शोधास गेला। वाटेने जाताना तो एका मेंढवाड्यापाशी आला। तेथे एक गुहा होती, तिच्या आत शौल बहिर्दिशेस गेला। गुहेच्या अगदी आतल्या बाजूस दावीद व त्याचे लोक बसले होते। तेव्हा दाविदास त्याचे लोक म्हणाले, परमेश्वराने आपणाला सांगितले होते की पहा, मी तुझा शत्रू तुझ्या हाती देईन, मग तुला वाटेल तसे त्याचे कर। हे घडून येण्याचा दिवस आज प्राप्त झाला आहे। तेव्हा दाविदाने उठून शौलाच्या झग्याचा काठ हळूच कापून घेतला। नंतर शौलाच्या झग्याचा काठ कापून घेतल्याबद्दल दाविदाचे मन त्याला खाऊ लागले। तो आपल्या लोकास म्हणाला, मी आपल्या स्वामींवर परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकावा अशी गोष्ट परमेश्वर मजकडून न घडवो, कारण तो परमेश्वराचा अभिषिक्त आहे। असे बोलून त्याने आपल्या लोकास आवरिले, त्यास शौलावर हात टाकू दिला नाही। मग शौल गुहेतून निघून मार्गस्थ झाला। नंतर दावीदही उठून गुहेतून बाहेर पडला आणि त्याने मागून शौलास हाक मारली, माझे स्वामी महाराज। शौलाने मागे वळून पाहिले तेव्हा दाविदाने खाली लवून त्यास मुजरा केला। दावीद शौलास म्हणाला, लोक म्हणतात की पहा, दावीद आपला घात करू पाहत आहे। त्यांच्या बोलण्याकडे आपण का कान देता? पहा, आज आपण आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे की परमेश्वराने आज गुहेत आपणाला माझ्या हाती दिले होते। आपणाला मारून टाकावे असे कोणी म्हटले, पण मी आपली गय केली। मी म्हटले की मी आपल्या स्वामीवर हात टाकू नये, कारण तो परमेश्वराचा अभिषिक्त आहे। शिवाय माझ्या पित्या पहा, माझ्या हातात आपल्या झग्याचा काठ आहे। आपल्या झग्याचा काठ मी कापून घेतला, पण आपणाला जीवे मारले नाही। यावरून निश्चय समजा की माझ्या मनात काही दुष्ट हेतू अथवा पातक नाही। आपला अपराध मी केला नाही, पण आपण माझा जीव घ्यावयास एकसारखे टपला आहात। परमेश्वर माझ्या तुमच्यामध्ये न्याय करो आणि परमेश्वरच मजबद्दल आपले शासन करो, पण माझा हात आपणावर पडावयाचा नाही। प्राचीन काळच्या लोकांची म्हण आहे की दुष्टांपासून दुष्टता उद्भवते, तर माझा हात आपणावर पडणार नाही। इस्रायलाचा राजा कोणाचा पाठलाग करण्यास निघाला आहे? कोणाच्या पाठीस आपण लागला आहात? एका मेलेल्या कुत्र्याच्या? एका पिसवेच्या? परमेश्वर न्यायाधीश आहे, तो माझ्या तुमच्यामध्ये निवाडा करो। माझे प्रकरण लक्षात आणून तो माझा कैवार घेवो व माझा न्याय करून मला आपल्या हातून सोडवो। दाविदाने शौलाशी हे बोलावयाचे संपविल्यावर शौल म्हणाला, माझा पुत्रा दाविदा, ही तुझीच वाणी काय? आणि शौल हेल काढून रडू लागला। तो दाविदास म्हणाला, तू मजहून नीतिमान आहेस। तू तर मजशी भलाईने वागलास, पण मी तुझशी बुराईने वागलो। तू मजशी भलाईने वागलास याचे प्रमाण तू आज दाखवले आहे, कारण परमेश्वराने मला तुझ्या हाती दिले असून तू मला मारून टाकिले नाही। कोणाच्या तावडीत त्याचा शत्रू सापडला तर तो त्याला सलामत जाऊ देईल काय? म्हणून आज तू जे वर्तन मजशी केले आहे त्याबद्दल परमेश्वर तुझे बरे करो। पहा, मला हे ठाऊक आहे की तू खात्रीने राजा होणार आणि इस्रायलाचे राज्य तुझ्या हाती कायम राहणार। तर आता मजजवळ परमेश्वराच्या नामाने अशी आणभाग कर की तू माझ्या पश्चात माझ्या वंशाचा उच्छेद करणार नाहीस आणि माझ्या बापाच्या घराण्यातून माझी नाव निशाणी नाहीशी करणार नाहीस। तेव्हा दाविदाने शौलाजवळ अशीच आणभाग केली। मग शौल आपल्या घरी गेला आणि दावीद आपल्या लोकांसह गडावर गेला।